नमस्कार, आपण पाहत आहात कायदा न्यूज. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. पाणी आहे पण वीज नाही. परंडा तालुक्यात ऊसासह इतर पिके संकटात. गळीत हंगाम 2025-26च्या ऊस बिलासाठी शेतकऱ्यांच्या नशिबात अजूनही प्रतीक्षा. धाराशिव जिल्हा परंडा तालुक्यात शेती पिकांसाठी पाण्याची उपलब्धता असतानाही अपुऱ्या आणि सतत खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. विहिरी आणि बोअरवेलमध्ये पाणी असूनही कमी दाबाचा वीज पुरवठा, वारंवार होणारी लाईटची खंडितता आणि अपुरी लाईन क्षमता यामुळे ऊस, केळी आणि इतर पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने अनेक पिके वाळू लागली आहेत आणि यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील मोठा सीना कोळेगाव प्रकल्प हा परंडा तालुक्यात आहे, तर खसापुरी, चांदणी, सकत मध्यम प्रकल्प, पाझर तलाव, बंधारी, शिराळा उपसा सिंचन असलेल्या परंडा तालुक्यात शेती उपयोगी पाणी साठवण क्षमता उत्तम असल्याने बागायती क्षेत्रामध्ये चांगली वाढ झालेली आहे आणि त्यात ऊसाचे क्षेत्र चांगलेच वाढलेले आहे. अशा बागायती क्षेत्राला जानेवारी नंतर फेब्रुवारी ते मे या उन्हाळी कालावधीत पिकांना वारंवार पाणी देण्याची गरज असते. सध्या वाढत्या तापमानामुळे ऊसासह इतर पिकांना नियमित पाण्याची आवश्यकता आहे. मात्र महावितरणाच्या अनियमित कारभारामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. दिवसाला अवघे 5 तास वीज मिळत असून त्यातही कमी व्होल्टेजमुळे मोटारी व्यवस्थित चालत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येते. यामध्ये शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेला त्रास म्हणून की काय, अनेक भागात रात्री लोड शेडिंगच्या वेळेतील उशिरा होणारा वीज पुरवठा शेतकऱ्यांना रात्रभर जागरण करण्यास भाग पाडतो. उन्हात दिवसभर शेतात काम करूनही विजेच्या लपंडावामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेले आहेत. या अपुऱ्या वीज पुरवठ्याला नेमके जबाबदार कोण, असा सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत. गळीत हंगाम 2025-26च्या ऊस बिलासाठी अजूनही प्रतीक्षा. दरम्यान परंडा तालुक्यातील तसेच तालुक्यालगतच्या साखर कारखान्यांनी गळीत हंगाम 2025-26 मध्ये मोठ्या प्रमाणात ऊस घेतला. मात्र पुढील गळीत हंगाम अवघ्या 6 महिन्यांवर येऊन टेपलेला असताना अनेक शेतकऱ्यांना अद्याप पूर्ण ऊस बिल मिळालेलं नाही, तर काहींना अर्धवट रक्कम मिळालेली असून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अजून 1 रुपया जमा झालेला नाही. शेती मशागत, खत, बियाणे, नांगरणी, मोगडणी तसेच घर खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उसनवारी करावी लागते आहे. ऊस तोडणीनंतर 6 महिने बिलासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत आणि या प्रश्नाकडे साखर आयुक्त तसेच शेतकरी हितचिंतक लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येते आहे. पाणी असूनही पिकांना देता येत नाही ही मोठी शोकांतिका आहे. वेळेवर वीज मिळाली नाही तर हातातोंडाचे आलेले ऊस पीक आणि इतर पिके जळून जाण्याची भीती आहे. महावितरण प्रशासनाने तातडीनं दखल घेऊन वीज लाईनची क्षमता वाढवावी, नियमित वीज पुरवठा करावा तसेच कमी दाबाच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. शेतकरी गणेश नेटके, भुंजा. आपल्या परिसरातील बातम्या आणि इतर घडामोडी पाहण्यासाठी कायदा न्यूजमध्ये पहा. कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, परंडा.